कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग असणार आहे थोडा स्पेशल आणि थोडा फनी, थोडा स्पायसी आणि माझ्यासाठी खूप कठीण. स्पायसी माझ्यासाठी खूप कठीण. पण हा जो व्लॉगचा आयडिया आहे तो आम्हाला एका फॅमिली मेंबरनेच दिला. फॅमिली मेंबर म्हणजे तुम्हाला सांग तर काय आहे, मग सांग कोणी मेंबर दिला. पहिले रिव्हील नाही करावं लागत. पहिले त्याचं हे बनवावं लागतं थोडासा, काय म्हणतात त्याला, धुवा नाही, काय म्हणतात त्याला, वातावरण. बोल ना काय म्हणतात त्याला, वातावरण लाईक थोडस इट्स लाईक, नाही हवा नाही, जाऊ दे, तुम्हाला कळलं असेल आम्ही काय म्हणतोय. की हा जो ब्लॉगचा माहोल हा जो ब्लॉगचा आयडिया आहे तो आपली जी फॅमिली आहे त्या फॅमिली मधनच एकाने दिलेला आहे. ती आम्हाला ऍक्च्युली खूप आधीपासून सपोर्ट करते. ती प्रत्येक ब्लॉगवर आमच्या कमेंट करते. तिचं नाव आहे अदिती गोडबोले. तिनेच आम्हाला हा आयडिया दिलेला आहे. तिचं कमेंट भेटला तर कमेंट इथे पिन करू. मी काढून ठेवलेला आहे, फोटो मी काढून ठेवलेला आहे गाईस. मी तुमचे कमेंट्स नेहमी वाचतो, आम्ही दोघं पण, आणि रिप्लाय पण करतो. तर तुम्ही असेच कमेंट करत राहा आणि असेच आयडिया आम्हाला सजेस्ट करते. सो तो आम्ही कमेंट इथे पिन करू. तर आम्हाला तिने आयडिया दिलेला की रिॲक्शन ऑफ युअर ओल्ड फोटो. ठीक आहे, तुम्ही काय म्हणतात त्याला, आता एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळेस एखाद्या स्पेशल मुमेंटला एखादा फोटो काढला असेल तर तो एकमेकांना दाखवायचा. तर बेसिकली चेतन मला एक फोटो दाखवणार, कितीतरी काउंट, आणि मी चेतनला दाखवणार. तर त्याचं एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय होत होतं, आपण कुठे होतो, काय स्पेशल होतं, जर स्पेशल नव्हतं तर काय नेमकं करत होतो ते आम्हाला इथे सांगायचं. जो ज्यांनी जास्त ओळखलं तो ही इज द विनर ऑफ. और असं विनर ठेवायचं का, कारण की मला माहितीये, तुला माहितीये मला लक्षात नाही राहत म्हणून. आणि तर असं काही नाही आहे, असं एकदम याच्या आधी हारूच नको तू. असं चला आता आपण आपल्या, तर आता आमच्याकडे एकच मोबाईल असल्यामुळे एवढी हुशारी केलेली आहे की मी सगळे फोटोज जे आहेत ते माझ्या मोबाईलमध्ये काढले आणि हा ब्लॉग शूट होता माझ्या मोबाईलमधनं. तर मी सगळे फोटो आता हिच्या व्हॉट्सअपवर टाकलेले आहे. हिने ऑलरेडी बघितले असणार ते व्हॉट्सअप. मी व्हॉट्सअप आता बघते. नाही बघून जर तुला मला नाही एकच फोटो शिवानी असं नको, चिटिंग होणार असं म्हणतो मी बघितलं म्हणून. चिटिंग होणार. सॉरी. इनी हिचे फोटोज तिच्या गॅलरीमध्ये आहे, माझे फोटोज तिच्या व्हॉट्सअपवर आहे. तर आम्ही एकच मोबाईल यूज करू. तर आम्ही एकच मोबाईल यूज करणार आहे आणि फोटोजवर रिॲक्शन बघणार आहे. बघू कोणाची मेमरी जास्त स्ट्रॉंग आहे. आणि तो फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसणार की आम्ही कुठल्याबद्दल बोलतोय. इथे लावू, इथे किंवा इथे लावू, तिथे लावू. येस, ठीक आहे. पहिला फोटो चेतन नाही, रॉक पेपर सीझर करू ना. परत प्रत्येकदा आपण रॉक पेपर सीझरच करतो. आणि बेस्ट ऑफ वनच. बेस्ट ऑफ वन. रॉक पेपर सीझर. पहिले मी दाखवणार तुला. अरे यार, शिवाजीने मला माहितीये की खूप कठीण क्वेश्चन्स काढलेत. तुला माहिती आहे ना मला तेच फोटोज. तुला माहिती आहे ना की मला थोडस याददाश्तचा प्रॉब्लेम आहे. मला लक्षात नाही राहत. 3 दिवस आधी ड्रेस काय घातला तो लक्षात नाही राहत मला. झालं तुझं? झालं करायचं आपण गेमला स्टार्ट. सो चला गेमला स्टार्ट करूया. मी एक फोटो दाखवणार, त्याच्यावर चेतनला बघू, चेतनला आठवतं का ते काय स्पेशल आहे. सो पहिला फोटो आहे हा. मी इथे स्क्रीनवर ऍड करेलच. चेतन, हा फोटो मला माहिती आहे कारण की सिमिलर फोटो मी पण काढलेला आहे. तू सांगल तो का तू सांगायचंय मला, बघू तुझ्या काय डोक्यात होतं जेव्हा फोटो काढायच्या वेळेस. माहितीये मला, ही जी तयारी आहे ना, हिनी खूप पहिली गोष्ट तर खूप सुंदर तयारी केली होती तू या दिवशी. आणि मला आठवते की मी तुला सोडायला पण आलो होतो. तर आता तुला आठवलं का मी काय बोलतोय तर? तू घरासमोर त्या काकूंसोबत पण गेले होते तिकडे. तर हा जो फोटो आहे तो आहे लग्नानंतरचा फर्स्ट वटसावित्री ज्याला म्हणतात ना, वटपौर्णिमेचा फोटो आहे. फर्स्ट वटपौर्णिमा. आणि शिवानीने खूप सुंदर तयारी केली होती. तिची तयारी बघा आणि माझी तयारी बघा गाईस. आणि तेव्हा आय गेस माझं ऑफिस पण चालू होतं. आय डोंट रिमेंबर. माझं ऑफिस चालू होतं. येस, हिची शिफ्ट होती, माझं ऑफिस चालू होतं. तर हिला मी सोडून द्यायला गेलो होतो. तिथे घराजवळच आहे पण मी सोडून द्यायला गेलो होतो. परत वापस आलो होतो. यांची पूजा वगैरे झाल्यानंतर शिवानीने मला कॉल केला होता आणि तुला घ्यायला पण गेलो होतो. नाही, चुकीचं बोल. नाही, मी थांबलो तिथे, वेट केला होता. चुकीचं बोलला होता. मी बायांसोबत गेली तिथे, आईसोबत वगैरे, आणि ते पूजा वगैरे केली आणि अचानक खूप हवा सुरू झाली. अचानक असं पूर्ण पावसाचं वातावरण झालं. आणि त्याच्यामध्ये मग चेतन काय म्हणतात त्याला, पहिले तर आम्ही पायीच गेलो आणि नंतर खूप पाणी आणि वाऱ्याचं वातावरण झालं. तर चेतनला वाटली अरे आता माझी शिव कशी येणार, म्हणून तो लगेच आम्हाला कारने घ्यायला आला. तो जवळच होता पण लगेच कारने घ्यायला आला मला, की आम्हाला आणि आईला, की चला आता खूप पावसाचं वातावरण झालं. पाऊस आला पण नाही पण स्टील हा त्याचा ऑफिसमध्ये थोडा ऍडजस्ट वगैरे करून आम्हाला घराजवळच असं घ्यायला आला. सो दॅट इज व्हेरी क्यूट मोमेंट फॉर मी.
थँक्यू. मला हे आठवत नव्हतं बाय द वे, हे पावसाचं नव्हतं आठवत मला. पण ठीक आहे, तुला लोकेशन आठवली ना काय झालं. मला एवढं आठवलं तर ते जास्ती आहे ना म्हणजे. पौर्णिमेचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर पुन्हा आठवावं लागेल. पण ठीक आहे, आता माझी टर्न. मग माझा एक तो फोटो गेला आता. तसं तो म्हणारच होतो, तू माझ्या फोन मधले फोटो काढले आणि स्वतः फोन मध्ये फोटोच नाही आहे याच्या. अरे माझ्याकडे फोनच नव्हता. चल ठीक आहे तुझा फोटो माझ्या फोन मध्ये फोटो. पहिला फोटो आहे हा, आणि हिला सांगायचं आहे हा कधीचा वर्कआउट आहे. आफ्टर एंगेजमेंटला एंगेजमेंट झाल्यावर आम्ही असंच घराजवळ राहायचो आणि घराजवळ राहत. रॉंग का रॉंग का? रॉंग आहे का रॉंग आहे. असं मग मी तर आफ्टर काही पण एंगेजमेंट नाही- नाहीये. ऐकून घे माझी आफ्टर एंगेजमेंट नाहीये. गोष्ट. एंगेजमेंटच्या आधी असणार बाई, हा मग टिक्क्या लागल्यानंतरची असणार. टिक्क्या लागल्यानंतरचा आहे मग फोटो. हे सांगा मला, ह्या फोटोवरनं कोणती क्यूट मेमरी आठवते तुम्हाला? फर्स्ट जिम वर्कआउट सोबतचा. फर्स्ट जिम वर्कआउट. ओ माय गॉड, प्लीज राहू दे. फर्स्ट जिम वर्कआउट वगैरे तर नाहीये हा. मला तुझ्या फोटो खोटा बोलू नको. हा मला तुझ्या रॅन्डम काढलेला आहे. आम्ही नाही, मला तुझ्या फोन मध्ये हा पहिला फोटो दिसला शूटिंग आम्ही आफ्टर एंगेजमेंट सोबत जिम आफ्टर टिका. आफ्टर टिक्का सोबत म्हणजे जवळजवळ राहत होतो, सोबत जिम लावलेली. पण हा फोटो पहिल्या याचा नाहीये जिमचा, इट्स रॅन्डम फोटो कधीतरी आम्ही काढला असेल. रॅन्डम फोटो, फेल झालाय. रॅन्डम फोटो. पण हा तुझ्या मोबाईल मध्ये फर्स्ट फोटो होता आपल्या सोबत वर्कआउटचा. दॅट वॉज अरे, स्पेशल. तू कधी काढला असेल? टिक्क्यानंतरचा फोटो आहे. तू हारलेली आहे. 0 मार्क्स. 1 कशाला मार्क्स zero? 0. अच्छा, 1 0. फालतू तुझं हेच चुकलंय. तुझं इथे इनव्हॅलिड करायला पाहिजे. अरे असं कसं नाही यार. नाही नाही, तुझं असं थोडी नाही चेतन. मग मी पण कुठेतरी उभं राहणार फोटो, त्याच्या मागे मेमरी नाही, काय नाही असं थोडी आहे. हारलेली आहे. 0 नाही नाही, तुझा तर इनव्हॅलिड झालाय. मला तर एक्स्ट्रा 2 पॉईंट भेटायला पाहिजे. अबे यार, एवढा what is this? सडला फोटो तू चूज केलाय की मला 2 पॉईंट भेटायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट. नेक्स्ट फोटो इज दिस. हे तर पप्पांच्या शाळेमध्ये गेलो होतो ना आपण. हे तर इझी आहे ना, कारण की इथं पप्पांची शाळा दिसत आहे. हा, तर असंच पाहिजे. तर first काय time- झालं होतं? फर्स्ट टाइम आपण पप्पांच्या शाळेमध्ये गेलो होतो. तू, मी, मम्मी कारनेच गेलो होतो नेक्सॉननी. आणि तेव्हा आगे शाळेला सुट्टी होती. लग्न झाल्यानंतरचाच बाबा बोलत होते- उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा फोटो गेलो बाबा होतो. म्हणे की चला चला तुला चला तुला आमची शाळा, माझी शाळा दाखवून येतो. म्हणून आम्ही असं ते शाळा बघायला, चेतनचा शाळा बघायला गेलो होतो. आणि अजून एक फोटो पण आहे. अरे गेला तो फोटो नाही आहे, बट ठीक आहे. हा तर अजून एक फोटो पण होता, असं मम्मी बाबा क्यूटली झाडाला झाडाला हात हात करतायत. करताय. आणि आम्ही चौघांचा पण फोटो आहे असा. दॅट वॉज व्हेरी क्यूट. ठीक आहे, माझा टर्न आहे आता. नेक्स्ट. मी एवढे इझी फोटो काढले याच्यासाठी, माझ्यासाठी टफ काढलेले आहे. आता स्वतःच बोललाय की किती इझी आहे हे, तर शाळा दिसत माझा आहे सेकंड हा चॉईस. चल हा सांग. चेतनचा बर्थडे होता. अरे यार. चेतनचा बर्थडे होता आणि मी आणि प्रियंका ह्याच्या बर्थडेला गेलो होतो. आय थिंक हा बिफोर टिक्क्याचा आहे. बिफोर हा. टिक्का याची एंगेजमेंट होती. आणि आम्ही आय थिंक घरी थोडं सांगितलं होतं की आम्ही बोलतोय वगैरे म्हणून. पण याचा फर्स्ट बर्थडे आणि ह्यानी मला इन्व्हाइट केलं होतं ॲज अ फ्रेंड. येस, ॲज अ As a फ्रेंड. friend. ओनली फ्रेंड. आम्ही जस्ट कनेक्ट केलं होतं एकमेकाला. आणि मला असं वाटलं की वाय नॉट. तेव्हा माझे रूममेट्स पण होते आणि मी हिला ओळखलं होतं, तर हिला पण बोलवलं. आणि मेन म्हणजे तू जवळच माझ्या राहत होती. मैत्रिणीला, प्रियंकाला, मग आम्ही दोघं पण गेलो होतो याच्या एंगेजमेंटला. मग हा मला बोलला या फोटोची स्टोरी सांगते. मग हा बोलला मला की चल शिव आपण फोटो काढू घरी आईला वगैरे दाखवायला, माझ्या आईला दाखवायला. ओके. तर हा फोटो ऍक्च्युली आम्ही आई बाबांना दाखवायला काढलेला आईला, आहे. आई बाबांना दाखवायला यांनी. कारण की माझं तर असं होतं मी दाखवले वगैरे होते याचे फोटो, पण ह्याच्याकडे थोडं फ्री. मला ऍक्च्युली जी हाईट पण बघायची होती या फोटोमध्ये. तो पण एक होता की असं साईडलाच काढायचा म्हणून. शी गंदा इन्सान. शी. का हाईट का नाही बघणार अरेंज मॅरेज मध्ये? मला वाटलं अरेंज मॅरेज आहे, पण टिपिकल अरेंज मॅरेज नाहीये. तू तर टिपिकल अरेंज मॅरेजच मग करून बघणार ना, हाईट वगैरे बघणार. शी घाण. चेतन दादा बिलकुल सांगणार नाही तुम्हाला जसं वाटते. आता माझ्या मम्मीला पाहिजे होता हा फोटो. सांग. हे पण फोटो मला आठवते शिवाजी. हा फोटो आहे नेक्स्ट. व्हेरी इझी. आताच मी तुला या कपड्यामध्ये फोटो दाखवला. हा या कपड्यात होता ते. बर्थडे मध्ये हेच घातलं होतं तू. नाही. वा. वा. हे काय हे आणि ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे का? नाही. वा आहे वा. Nice. आहे.
तर ही ऍक्च्युली ही शॉपिंग करायला गेली होती. तर तेव्हा आम्ही असं एवढं कनेक्ट केलं होतं की शॉपिंग वगैरे गेली की मला फोटो पाठवायची की हा कसा दिसतोय ड्रेस माझ्यावर सांग. म्हणजे मी असं असं वगैरे विचार वगैरे. करत होती की जेव्हा मी याच्या आई बाबांना भेटेल तेव्हा मी हा ड्रेस घालेल कुठला तरी वगैरे. तर मग कुठला ड्रेस आहे तर मग मी हा मॉलमध्ये गेलेली असं सहज तर फोटो पाठवला होता की हा कसा वाटेल ड्रेस. तर तो फोटो आहे हा. येस, शॉपिंग वाला. Shopping आणि वाला. खूप सुंदर दिसत होती या ड्रेस मध्ये. मग आपण म्हणजे मी घेतला का नाही हा मला नाही माहिती. नाही घेतला तू? उम्हम. नेक्स्ट टफ आहे शू, एकदम टफ आहे नेक्स्ट वाला. ठीक आहे, मला तर सगळेच आठवलेले आहे. एकच बकवास फोटो काढलेला आहे मी. तर आता हे किती झाले? ते नाही आठवत मला. आता कोणीच नाही हारणार ना, लेवल मध्ये आहे सगळं. लेवल मध्ये आहे. दिस इज नेक्स्ट. मी सेम फोटो काढलाय. सेम फोटो काढलेला आहे हा. बघितलं किती मॅच होते. सो हा फोटो आहे. ह्या फोटोची स्टोरी तर खूप भारी आहे, खूप हा भारी फोटो आहे. आहे जेव्हा मी काय म्हणतात त्याला चेतनला मम्मीसाठी भेटली होती. म्हणजे इन द सेन्स की मम्मी मला बोलली होती की जा तू त्या पोराला भेट एकटी. आणि मी माझ्या मैत्रिणीला जसं प्रियंकाला घेऊन परत. गेलो होतो. आणि सांग बरं ह्या कॅफेचं नाव काय आहे? फोटो तर काढला. कॅफेचं नाव माहिती कॅफे डियम? नाही. नाही, थांब. मला माहिती आहे, मला लक्षात मी नाही नाही येत. आहे त्याच्यासोबत तू कॅफे डियमला गेला होता. अरे यार, काहीतरीच आहे यार, मला आठवत. आता इथेच आहे. खरं इथे आहे. हारला ना तर हा पॉईंट मला भेटेल. एक्स्ट्रा 2. असं कसं यार, असं कसं? कॅफेचं नाव मेमरी तर माहिती आहे ना मला. कॅफेचं नाव जेव्हा मी तुला फर्स्ट टाइम ऑफिशियली फर्स्ट टाइम भेटली होती या फोटोमध्ये. तुम्ही डिस्टन्स बघूनच समजून घेत असेल. आणि मी हा स्पेशल फोटो माझ्या मम्मीला दाखवायला काढला होता की बघ आई हा मुलगा असा दिसतो वगैरे वगैरे. कॅफे काहीतरी 4 वर्ड्सचं नाव आहे. 3 वर्ड्स. हा, 3 वर्ड्स. यार मला इथपर्यंत लक्षात आहे यार शिवानी. मला आठवते की ते छोटं नाव आहे आणि 3 की 4 लेटर्सच आहे, अल्फाबेट्स म्हणजे. सांगून तू हारलास. आर्ट नाही. बाया कोणत्या कॅफे मध्ये गेला होता? मी तर नव्हती याच्या कॅफे मध्ये. ए गप्पा बस, मी फक्त गेस करतोय. आणि कॅफे आर्टला गेलोय आपण इथे आर्टिझा मध्ये. सांग काय होतं? कॅफे देजावू आहे. देजावू. हा, देजावू. येस, मला आठवत नव्हतं यार, मला लक्षात होतं पण हे. आणि बाय द वे इथे आम्ही ट्विन केलं होतं ना. नाही. तू ब्लॅक घातलं होतं ना, गेस. हा, ब्लॅक. आतमध्ये ब्लॅक, जॅकेट पण ब्लॅकच. आणि तुझ्या जीन्स पण काही ब्लूज होती. नाही, ब्राऊन होते. अच्छा, ठीक आहे. नेक्स्ट फोटो. हा फोटो, हा पॉइंट कॅन्सल ना. का पॉइंट कॅन्सल? तुला का म्हणजे तुला कसं भेटणार? देजावू नाही थोडा घेशील. मेमरीच होतं की मेमरी आठवते की नाही. म्हणजे मी तर तू दाखवलेला ना मला हा. मला तर भेटला पॉइंट. तुला कसा भेटला पॉइंट? 0. चेतन, एकदा तू विचार कर. तो फोटो तू मला दाखवलेला होता. मलाच कॅफेचं नाव आठवलंय. तू विचारलायस कॅफेचं नाव. तू दाखवलेला फोटो तुम्हाला. पण मग तुला पॉइंट नाही भेटणार ना, बी विचारलं तर. का 0? चेतन कुमार काशी ना. 0. 1 कसं काय? 0 नाही यार. कसं तू येडायस का? ठीक आहे, चल 1. मग आतापर्यंत सगळ्यांनीच गेस केला. आतापर्यंत सगळ्यांनीच गेस केला. मग 1 मिनिट थांब. हा फोटो तू मला दाखवला. मी एक्झॅक्ट सांगितलं तुला. मी कॅफेचं नावही सांगितलं. तर हा मला पॉईंट नाही भेटणार की तू विसरला. तर तू दाखवला आहे मला फोटो हा. पण गेस करायचे पॉइंट्स आहे की नाही गेस करायचे पॉइंट्स आहे हे विचारतोय. गेस करायचे पॉइंट्स आहे. मग आता सगळेच गेस केले ना आपण. हो. किती पॉइंट झाले मला? 3. ते ठीक आहे. पॉइंट नाही खेळू आता आम्ही. ठीक आहे, चालेल. चला, ओके. बघू. फन साठी करूया. ओके. हा फोटो मला नाही वाटत चेतन ओळखणार. पण ठीक आहे, चला. चॅलेंज Next दिलेला photo आहे हा. गाईस, चॅलेंज मला नाही दिलेला. वाटत हा ओळखणार. हा, चला. सांग ह्याच्यामध्ये काय होतं. टफ आहे यार. नाही ओळखू शकणार. हा फोटो ओळखूच नाही शकणार. मम्मीचा बर्थडे नाही, मम्मीचा बर्थडेचा नव्हता. मम्मीच्या बर्थडेला सांग आम्ही कुठे होतो. मम्मीच्या बर्थडेला तुम्ही गणपतीपुळेला होते. राईट. मम्मीचा फोटो तर नाही आहे हा. टिक 1. नाही, टिक 1. टिक नाही, मला वाटतं प्रियंकाचा बर्थडे. वुमेन्स डे. हा येस. वुमेन्स डे होता गाईज. आणि हा केक माझ्याकडनं होता गाईज. हा केक मी आणला होता गाईज. तरी मला आठवलं होतं गाईज.
आठवलं भाई, याच्याकडे तर +5 पॉईंट झाला पाहिजे. चल सांग प्रॉपर काय काय झालं होतं, मेमरी सांग प्रॉपर. तर काही नाही, मम्मी आली होती आणि त्या दिवशी वुमेन्स डे होता. मी Women's Day होता. ऑफिसवरनं येताना हा केक घेतला होता आणि ऑफिसवरनं येतानाच तुमच्याकडे आलो होतो सेलिब्रेट करायला. तर मला असं वाटलं की विमेन्स डे आहे, मम्मी पगार पण आहे आणि प्रियंका पण आहे तिथे, सगळ्या विमेन्सला आपण विश करूया छान. केक घेऊन आणि केक घेऊन आलो छान, एकदम बढिया. तुला काय आठवतं अजून अजून मेमरी याच्यावरती? की भूषण पण होता यावेळेस आणि येस, दोघं जण आले होते आफ्टर ऑफिस आणि मस्त केक वाट केलं. व्हेरी स्वीट जेस्चर. आणि मला काहीच आयडिया नव्हती की हा केक वगैरे घेऊन किंवा असा काही प्लॅन करतोय, बट येस आणि आणलेला आणि मला खूप भारी वाटलेलं. ओके नेक्स्ट फोटो भाई, माझ्या याला तुला सल्यूट करायला पाहिजे. आता एक सल्यूट तर बनताय भाई. आता याचा नेक्स्ट फोटो बघू कुठला आहे. नेक्स्ट फोटो तर मी असं आहे तर असंच दिलेलं आहे की हा मला घ्यायचा होता. काही पण यार. सो इट्स सांग डेट कुठली आहे पटकन. 16 डिसेंबर. तुला नव्हतं Year, year, माहिती? year. तुला नव्हतं Year माहिती? सांग तू सांग आता. मी 16 डिसेंबर सांगितलं. नाही पटकन सांग यार. 2022 शिवानी. एवढं विचार तुला करत माहिती पण सांगितलं. नव्हतं. डे सांग, डे कुठला होता? डे सांग. गुरुवार. फ्रायडे होता गाईज. हारलेली आहे तू. हा पण हारलेली, हा पण मला भेटणार आहे. फ्रायडे होता हा. डेट कसं काय? डेट पण तुला लक्षात नव्हती. कसं काय डेट पण लक्षात नव्हती तुला. सॉरी डे कसं काय लक्षात राहणार? मला राहत तसा भाई, मला राहत तसा. तुला 16 डिसेंबर लक्षात होती? चल एक मिनिट आता बघून घेऊ आपण हा. गुरुवार होता की हा शुक्रवार चल ठीक आहे. डन डन डन. ठीक आहे. चॅलेंज यार, चॅलेंज. कॅलेंडर 2022. 25 ला आहे तू आता. वरती जा ना. 24, 23, 22. हां 16 डिसेंबर. काय आहे? काय आहे? काय आहे? जोरात बोल, जोरात. 23 आहे, 22 नाही आहे. वेडी झालीस का? 23 ला जर लग्न झालं असतं आता 2च महिने झाले, 2च वर्ष झाले असते. हा 23 का दाखवत आहे? 2023 दाखवत आहे ना डिसेंबर. 22 डिसेंबर. अरे इथेच बघ ना मग. हा हे बघ. काय आहे? आ? आ? काय आहे? गुरुवार आहे, कळलं थांब, का? नाही नाही थांब. चुकीचं बघायला तू. चुकीचं तुझ्या मोबाईल मध्ये बघ. स्वतःच्या मोबाईल ते मध्ये दाखव बघ. ना मला, एकदा दाखव. मला भरोसाच नाही भाई. गुरुवार होता. गुरुवार कसं यार? I know शुक्रवार. गुरुवार होता. आय नो गुरुवार होता. मग 17 डिसेंबर असेल तारीख. हा 17 डिसेंबर असणार. 2022 विच डे ऑफ वीक. ChatGPT ला विचारायचा काय आम्ही. इट इज फ्रायडे. फ्रायडे होता भाई. कॅलेंडर एक मिनिट थांब. एक सेकंड थांब. तू कॅलेंडर मध्ये चुकीचं बघितलेलं कसं आहे. काय कसं काय? चुकीचं बघितलेलं आहे. हे बघ, हे 2021 चं बघत आहे तू. चेतन तू हे कर ना शिवानी. हे 2022 हे चालू 2022 च्या खालचं नाहीये, हे खालून असं आहे. हे तू जर तू इथे करशील तर इथे 2022 येत आहे आणि जर तू खाली करत आहे इकडे इकडे. मग असं तर इथे खाली यायला पाहिजे राईट. 26 हो 26 खाली यायला पाहिजे ना. आजचा बुधवार आहे भाई साहेब. डेंजर. आम्ही 2070 पर्यंत पोहोचलोय. 71 पर्यंत पोहोचलोय. जिवंत पण नाही राहू, पण 2071 असं नको ला म्हणू यार. आपण नवीन जन्म घेतलेला राहणार आणि आपण नवीन सोबतच राहणार आपण नवीन लग्न केलेलं राहणार एकामेकासोबत. 26 चालू आहे ना आता. ठीक आहे 26 चालू आहे. जर मी इथे क्लिक केलं तर ते 26 आहे ना, कारण की डॉट पण आहे बघ. हा 26 आला. 26 मी तेच म्हणत आहे ना मी चेतन. अरे तर वरचं आहे ना शिवानी. पण तुला कळत आहे का? एक मिनिट थांब. थांब. वरती लिहिलं 2026 आणि खाली कॅलेंडर आहे. एक मिनिट थांब ना. तू हे करशील इथे येणार 2026. तू इकडे थांब. इकडचं कुठलं करशील तर इथे येणार 2025. ठीक आहे. हा तू इकडे इकडे कुठलं पण जा असं. ठीक आहे. Then आता 2023 2023 आला पाहिजे. 2023 आलं. ठीक आहे. ठीक आहे भाई. प्रूफ करणार अरे मध्ये. आहे ना 22 केलं ना खाली. हे 2023 आला पाहिजे. आता याच्यामध्ये 22 आला पाहिजे. थांब. 22 आला पाहिजे. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. फ्रायडे. आता कान ओढू दे मला. मी नाही आवडणार. मला माहिती आहे ना बेडी. सांग एंगेजमेंटची तारीख सांग. 5 फेब्रुवारी Day सांग. 2023. डे सांग. अरे संडे. अरे संडे काय तुला लक्षात आहे? अरे सॅटर्डे संडे असं केलं तू. असं केलं तू आता. हो कुछ भी यार. डेट अँड टाइमवर नको जाऊ. ठीक आहे. कोणाचा चान्स आहे आता? आता माझा आहे. तुझा तू दिलेलं हे बंद कर ना मग. क्यूटशी मेमरी. चेतन आमच्या एंगेज काय म्हणतात त्याला टिक्याची ह्याची, टिक्याची. टिक्याची मेमरी आहे ती. हे यार सेम फोटो काढते तू यार शिवानी. सेम
सेम फोटो काढता तू माझ्या फोन मधनं काढलेले सेम. फोटो पण तुला कळत आहे का तुझ्याकडे आहे ऑप्शन पण तरी नाहीये माझ्याकडे नाही ऑप्शन. ते ना म्हणतो मी आपलं हे कनेक्टेड किती आहे बघ ना किती कनेक्टेड आहे तुला हे समजणार आहे का काही सेम फोटो काढलेला आहे मी सेम तुला दाखवतो थांब तुम्हाला जर विश्वास नसेल होत ना मी शिवाला दाखवतो आता सेम फोटो काढलाय की नाही मी ठीक आहे बरं तू काढला तर तुला आठवतंय का डॉमिनोजचा फोटो आहे तो डॉमिनोचा फोटो पण नाहीये तो. ऑ, ऑ. डॉमिनोचा फोटो गेला बेटा तू एकदा काढला सेम हे बघ सेम काढलाय आणि ते चुकीचं काढलं. सेम फोटो आहे बघ सेम फोटो काढला सेम आहे पण डॉमिनोजचा नाहीये हा फोटो. आता माझी टर्न आहे सांग तू फोटो कधीचा आहे. डॉमिनोज खायलाच गेलो होतो आपण नो हा फोटो डॉमिनोज खायला गेलो तेव्हा नाही डॉमिनोजच्या आधी काहीतरी खायला गेलो तेव्हा नाही चेतन हा फोटो कधीचा आहे तेच आहे कधी आधी काय खायला गेलो नंतर काय? डॉमिनोजचाच फोटो आहे भाई तो नाही खायला गेलोय कुठतरी हा राईट राईट. मी पण काढलाय मला वाटलं डॉमिनोजचा फोटो आहे नाही आठवलं सांग सो हा फोटो आहे एंगेजमेंट नंतर आम्ही भेटलो होतो आणि ह्याला रिसेंटली तेव्हा असं काही बर्न टोस्ट ते बर्न लाईक हेल्प बर्न टू हेल बर्न टू हेल्थ लॅपिनोज पिझ्झा लॅपिनोज पिझ्झा लॅपिनोज पिझ्झा म्हटलं हा बर्न टू हेल्थ मध्ये खाल्ला होता रिसेंटली ह्यानी आणि मला बोललो होतं की खूपच हा तिखट मी सांगतो खूपच स्पायसी स्टोरी मी सांगतो स्टोरी काय झालं होतं तर वशिष्ठ आणि स्वरूप माझे रूममेट दोघंही लॅपिनोज पिझ्झामध्ये बर्न टू हेल नावाचा पिझ्झा आहे तो खायला गेले होते आणि बिंग फ्रॉम विदर्भ आम्हाला तिखट गोष्टी खूप जास्ती आवडतात स्पायसी तर ते खायला गेले होते आणि ते आल्यानंतर भाई काय टेस्ट हा भाई काय स्पायसी आहे भाई खूप खतरनाक स्पायसी आहे भाई म्हटलं सर ठीक आहे आपल्याला पण ट्राय करायला पाहिजे तर मग मी आणि शिवानी आम्ही गेलो होतो बर्न टू हेल पिझ्झा खायला चेतन शिवानीला घेऊन गेला होता मी आणि शिवानीच गेलो ते सेम झालं ना तर मी हिला घेऊन गेलो होतो बर्न टू हेल पिझ्झा खायला तर तिथे त्यांना ऑर्डर केला आणि आम्ही पहिला पिझ्झा खाल्ला एक पीस आणि आम्हाला काहीच तिखट नव्हता वाटला राईट तुला आठवते आम्ही चेंज करून मागितला होता त्याला म्हटलं होतं की भाई इसको जितना तीखा लगा ही नहीं क्या कर रहे हो आप क्या कर रहे हो. मला वाटलं डॉमिनोजचा पिझ्झा आहे तो नाईस सर बर्न टू हेल्थ पिझ्झा. ठीक आहे सो तू हारला आहे. आता नेक्स्ट तुझी. माझे गपागप फोटो चालले आहेत कारण की मी सेम फोटो चॉईस केलेले आहे हे बघ नेक्स्ट तोच होता ह्याच्यानंतर तोच होता मी तर विदाऊट बघून सांगू शकते आम्ही बघणार पण नाही आणि तसं सांगू देते मी. अरे यार आफ्टर एंगेजमेंट अगेन मला असं वाटते डिसेंबरचीच गोष्ट असेल ही वेट अँड जॉयला गेलो होतो आम्ही. एक सेकंड एंगेजमेंट फेब्रुवारीला झाली आहे डिसेंबरला कसं टिक्क्या डिसेंबरला कसं टिक्क्याच्या नंतर. सो टिक्क्याच्या नंतर गेलेलो आम्ही ह्याच्यामध्ये आणि मला हेही आठवते की आपण ह्याच्यामध्ये एक रील काढला होता डान्सवाला मी तेच मनामध्ये भाई साफ शिवानी सेम गोष्टी विचार करतोय आपण मी मनामध्ये तेच विचार केला होता की असा तो रील केला होता किती व्हायरल गेला होता बघ म्हणजे व्हायरल म्हणजे छान गेला. फर्स्ट डान्स रील होता आमच्या पर्सनल पेजवर टाकला होता तो कोलॅब मध्ये आपण टाकला होता right? कोलॅबमध्ये. आणि खूप व्हायरल गेला होता व्हायरल म्हणजे चांगला गेला. I want you to know that I'm only reason you're not. खूप भारी गेला होता तो आम्ही काढलेला तेव्हा वेट अँड जॉयला गेलेलो फर्स्ट टाइम तेव्हा खूप 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 जास्त मजा आली होती आणि चेतनला राईड्स खूप म्हणजे भीती वाटते त्याला राईड्स मध्ये इतकं आवडत नाही बसायला बट तो माझ्यासाठी सगळ्या राईड मध्ये बसला पण लास्टला मी गिव्ह केलं होतं मला आठवते लास्टची राईड माझ्याकडनं होतच नव्हती कारण की ती अशी होती ती अशी होती लिटरली पण तू बसली त्याच्यामध्ये काहीच उलट होतं ते पूर्ण उडलं खूप खूप मजा आली होती वेट अँड जॉयला आम्ही इमॅजिकाला जाऊ ना आपण जाऊ इमॅजिकाला पण जायचंय मला मी चेतन सोबत चेतन तू गेलाय इमॅजिकाला गेला असशील मला आठवत नाही गेलोच ना मी पण गेली आहे बट चेतन सोबत नाही गेली आहे तो पण मला आता राईड सोबत बसायला खूप भीती वाटते यार आता नाही वाटत एवढं मला आधी वाटायचं म्हणजे भीती वाटत होती तरी मी ट्राय करत होतो आता मला असं वाटतं की नाही नको राहू द्या करून घेऊ आपण कधी जायचं इमॅजिकाला मला इमॅजिकाला जायचंय मला इतक्या आवडल्या होत्या त्या सगळ्या राईड्स इतक्या वेट एन्जॉय होतं ते नाही इमॅजिकाला पण गेली आहे मी अच्छा पण हे वेट एन्जॉयचं होतं आय नो वेट एन्जॉय मी आधीच सांगितलं ठीक आहे आता नाव माझी टर्न मला वाटतं हा गेम खूप सोपा झालेला आहे गाईज नेक्स्ट टाइम आम्ही ट्राय करू थोडं डिफिकल्ट आणायचं कारण की आता माझ्याकडे मोबाईल आलाय पण हिला सगळ्या गोष्टी आठवते यार सो नेक्स्ट फोटो आहे हा हे असं बॅकग्राऊंड वगैरे बघून तर मला असं वाटतं की आपण हिमायतला होतो आणि एका लॉनमध्ये काहीतरी फंक्शन होतं कोणाचं तरी असं थोडी सांगता येते असं थोडी सांगायचं असते काय स्पेशल होतं काय होतं ते कुठे गेलो होतो आपण ते वसंत लॉनमध्येच गेलो असणार ना शाळांगडी साईडला ते तिथे लॉन होतं तिथे पण कोणाचं होतं ते ना रिसेप्शन की लग्न होतं आय गेस टिपले सरांच्या आकर्षणचं होतं आय गेस
कोणाचं तरी रिसेप्शन होतं आणि फर्स्ट आफ्टर मॅरेज ॲज अ हजबंड वाईफ. हजबंड अँड वाईफ आम्ही फर्स्ट फंक्शन अटेंड केलेलं. तुम्ही फोटो बघू शकता किती ब्लर होता तो. होता पण नाही काही आणि दोघं पण ऑकवर्डच आहे त्या फोटोमध्ये. मोठं मंगळसूत्र नाही का, मी मोठं मंगळसूत्र वगैरे असं घालून गेली आहे मस्त. नवीन नवीन लग्न झालेलं आहे अँड ऑल. सो मस्त वाटलेलं मला नाही आठवलंय काय तुझं आहे आठवण. माझे खूप सोपे आहे बे. हा चल ठीक आहे, हे पण तुला आठवेल. ऑब्व्हियसली आठवेल. एंगेजमेंट नंतरचा आमचा फर्स्ट व्हॅलेंटाईन. सांग कुठे गेलो होतो सांग. मला आता लोकेशन असं नाही आठवत, पण ते भूमका चौकातलं ते आठवते. हे तुला आठवते का नाव? मला योलो वाटतं का. योलो नव्हता, योलो तर तिकडे आहे सौदागरला. पण तसंच काहीतरी वाकडच्या तिकडे होतं आणि आम्ही फर्स्ट आमची फर्स्ट व्हॅलेंटाईन तुला आठवते तेव्हा मी काय काय गेलो होतो व्हॅलेंटाईनला? हो ऑब्व्हियसली आठवते. मला टेडी बेअर दिला होता. त्यानंतर मला सांग मला तू व्हॅलेंटाईनला काय दिलं होतं मला? काय प्रॉपर व्हॅलेंटाईनला तू मला काय दिलं होतं? ड्रेसेस दिले होते ना. हा कुठले ड्रेसेस दिले होते यार. ते कुठले काय ड्रेसेस? रेड आणि रेड हा दिला होता ना एक. एक हा दिलेला आणि एक असं शिमरी दिलेला बॅचलरला येस 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 तो. येस एवढे सुंदर ड्रेस दिले होते. त्याच्यानंतर मला चॉकलेट दिल्या होत्या. म्हणजे काय त्याला 7 दिवसाचं सगळं सेलिब्रेशन केलं होतं मी. म्हणजे 7 दिवसाचं जे लागते सगळं दिलं होतं. टेडी बिअर, चॉकलेट दिलं, सेलिब्रेशन केलं होतं म्हणजे 7 दिवसाचं. त्याच्यानंतर नाही गेलं. पण काय प्रत्येक व्हॅलेंटाईनला तुला काही ना काही दिलेलं आहे. काय लास्ट व्हॅलेंटाईनला काय लव्ह लेटर. लव्ह लेटर दिलं या व्हॅलेंटाईनला. त्या व्हॅलेंटाईनला काहीतरी केलं असणार आपण. केलो असणार. काहीच नाही केलो. काहीतरी केलं असणार यार. कुठेच काहीच नाही केलो. पण ठीक आहे छान होता क्यूट. फर्स्ट व्हॅलेंटाईन टुगेदर. तुला माहिती असणार. आय डोंट नो. माहिती असणार. न्यू इयर. रेडी तू लग्न आधीच होतं न्यू इयर. हो. हा फोटो सांग. हा फोटो आहे पप्पा आणि शरयूच्या बर्थडे. तुझा काय कसा काय पण लगेचच. पण ठीक आहे आता घेतलं तर. हा फोटो आहे गाईज. शरयू आणि पप्पांचा बर्थडे होता आणि आपण गेलो होतो माथेरान की महाबळेश्वर साईड ना. हा म्हणजे जिप्सी सोलला गेलो होतो. एक कॅम्पेन प्रॉपर्टी होती. सुंदर सुंदर. तिथे बघ नाईट फक्त मूवी. त्याची जायचा रस्ता थोडा आम्हाला खूप हार्ड. म्हणजे त्या दिवशी इतका स्ट्रगल झालेला आम्हाला. आम्ही ऍक्च्युली चेतनची गाडी इथे नव्हती. म्हणजे जी नेक्सॉन त्याची आहे त्याची गावाला होती. ती लग्नाच्या आधी नव्हती ती इथे. तर मग आम्ही रेंटनी गाडी केली आणि ती इतकी खटारा आली होती. आई शपथ. आम्ही बसलो आणि आय थिंक पंक्चर झाली थोड्या वेळ. मग आम्ही आणि म्हणजे मम्मी पप्पा आम्ही 4 जण पण रस्त्याच्या मध्ये उभं आणि चेतन आणि भूषण गेला पंक्चर जोडायला. आणि मग खूप वेळ झाला आणि आम्हाला खूप लेट झालं आणि रस्ता तो इतका वाईट होता. मे बी आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलो होतो पण मॅप आम्हाला तोच रस्ता दाखवत होता. बट कसं तसं आम्ही पोहोचलो आणि इट्स ऑल वर्थ इट. ते खूप छान होतं. पण तुला आठवते का आपण जी गाडी केली होती ती नाही भेटली आपल्याला. खूप वेट करावा लागला आणि दुसरी गाडी आणावं लागली बघ. खूपच म्हणजे खूप हे झालेलं. तो बोलला की माझी गाडी गोवाला गेलेला आहे आणि आलीच नाही परत. तुम्हाला दुसरी गाडी देतो भाई. आम्ही चांगली गाडी बुक केलेली चेतननी. बट ते असं वेळेवर झोल झाला आणि मग म्हटलं की यार कॅन्सल कसं करायचं म्हणून आम्ही कुठली तरी गाडी घेऊन गेलो. पण तिथे पोहोचल्यावर मजा आली. पण खूप मजा. ऑल वर्थ इट. मग तेव्हा विसरलो आम्ही सगळं. मजा आली. नाईटला मूवी वगैरे. फक्त तिथलं मला फूड नव्हतं आवडलं यार. बाकी सगळं बढिया होतं. फूड चांगलं होतं की नाही. फूड नव्हतं चांगलं. आमचं वेजचं चांगलं होतं. माझी टर्न. हे तर हिला नाही आठवणार बाई. हे तर फॉर शुअर हिला नाही आठवणार. बाली. फर्स्ट डे ऑफ बाली. आणि सांग कॅफेचं नाव काय आहे? कुठल्या क्लब मध्ये गेलो होतो आपण? कॅफेचं नाव नाही आठवत यार शिव मला. कोणता आणि म्हणत आहे मला वाटतं की बॅकग्राऊंड मध्ये काहीच नाहीये. तुला आठवणार नाहीये. फर्स्ट डे ऑफ बाली. आमचा हनीमूनचा ट्रिप. फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. ट्रिप एवढी सुंदर आहे बाली. इतकं सुंदर आहे बाली. आम्हाला परत जायचंय. फॉर शुअर परत जाणार आहे. फॉर शुअर परत जाणार आहे. कारण की तेव्हा माहिती बालीला कसं झालं होतं. आपण थकलेलो होतो ना. म्हणजे सगळं धावपळीमध्ये थकलो होतो आणि मग आमचं थोडं हेक्टिक झालं होतं. नवीन होतं आणि खूप काही ऑकवर्डनेस वगैरे ते सगळं होती. थोडंसं तेव्हा जर आम्ही ब्लॉगिंग वगैरे चालू केली असती किंवा व्हिडिओ चालू केले असते ना तुम्हाला दिसली असणार ते ब्लॉग. तुम्हाला ती ऑकवर्डनेस दिसली असणार. खूप मजा आली असती बघायला. अरेंज मॅरेज मधली ऑकवर्डनेस दिसली असती तुम्हाला. बट येस ते खूप क्यूट दिवस होते आणि तो प्लेस खूप सुंदर आहे. मला एकदा परत जायचं आहे तिथे आणि मी जाणार आहे. कुठलं गावाचं नाव ते नाव काय होतं? आय थिंक सेमियाक असं काहीतरी. ठीक आहे डन. तुझं
चेतननी लग्नाला फोटो काढलाय पागल सारखा. मला असं होतं की यार मेमरीज घ्यायच्या ना, म्हणजे असं हार्ड ओके सो कशाला. नेक्स्ट फोटो इज दिस. तिने हार्ड वाला केलाय, मी क्यूट मेमरीज घेतले. सगळ्या आठवेला म्हणत आहे. हे काय एवढं इझी. तू लग्नाचा फोटो काढलेला आहे, लिटरली लग्नाचा फोटो. हे आहे आमचं हे आपण प्री वेडिंगला गेलो होतो तेव्हाचा आहे. प्री वेडिंगला गेलो तेव्हाचा आहे. रात्री बॉनफायर वगैरेचा आमचा शूट होता, तर तेव्हाचा फोटो आहे हा. तुझी बारी आहे. माझ्या ऍक्च्युली आता फोटो संपलेत, कारण की 2-3 तर कॉमन झाले होते ना. आता हा आहे एक लग्नाचा. हा आमचा खूप स्पेशल डेचा फोटो आहे. सांग कुठला डेट सांग. डेट सांग ना. एवढा विचार करत लागत भाई. सॉफ्ट डेट सांग. डेट सांग. सेकंड मे बाई. काही पण आहे यार, काही पण आहे. तू बघून गेला माझा फोटो. तुझा नेक्स्ट टर्न आहे. ओके सो नेक्स्ट फोटो इज दिस. हे नाही आठवणार मला. आता का? दिस इज ऑल्सो स्पेशल. खरंच? दिस फोटो इज ऑल्सो स्पेशल. तिथे मम्मी होती सोबत, हे मला आठवतंय. येस, मम्मी पण होती आणि शरीफ पण होती. खूप स्पेशल काय यार? रिझनचा फोटो आहे हा, खूप स्पेशल रिझनचा. ऍड किती बढिया होता ना. बढिया होती. टॉपिक वर नको हटू. हारलास काय तर आठव. मम्मी होती. हा मम्मीचा बर्थडे होता. राईट, मम्मीचा बर्थडे होता. मम्मीच्या बर्थडेला मी का घालणार आहे साडी चेतन? हो. ओ आपण कुठेतरी गेलो होतो का? मामाकडे गेलो होतो का? हो मामाकडे गेलो होतो, पण स्पेशली बाबाकडे जायला नव्हतो गेलो. ओ येस 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 येस. त्यांच्या मुलांच्या घराचा वास्तू होता. नाही, रॉंग. हारलास. नाही थांब ना. याची खूप क्यूट स्टोरी आहे आणि मे बी मी चेतनला सांगितलं असेल नसेल, आय डोंट नो, बट येस खूप छान आणि खूप क्यूट आहे. ठीक आहे सांग, मला नाही लक्षात. सो ह्या फोटोमध्ये आम्ही गेलो होतो शिर्डीला. सो बेसिकली झालेलं असं की आमचं जेव्हा लग्न होतं मेमध्ये होतं गाईस, आणि मेमध्ये खूप म्हणजे असं आपण म्हणतो उन्हाळा असायचा, पण माझ्या संगीत म्हणजे मेहंदीच्या एक दिवस आधी म्हणजे उद्या मेहंदी आणि आज इतका भयंकर पाऊस येत होता, इतका भयंकर पाऊस येत होता. आणि सकाळी मी लिटरली मेहंदीचे असे हात दोन देऊन बसलेली आहे आणि खूप पाऊस म्हणजे इतका आभाळ की आता कोसळणारे आभाळ, पूर्ण काळं झालं होतं. तेव्हा मी मनातल्या मनात म्हटलं होतं साईबाबांना की प्लीज साईबाबा आमचं आता लग्न होऊ द्या आणि पाऊस नका येऊ देऊ, तर मी लग्न झाल्यावर तुमच्या दर्शनाला येणार. आणि लिटरली गाईस तुम्ही बिलीव्ह करणार, बिलकुल पाऊस नाही आला, बिलकुल नाही आला. आमच्या लग्नाला पण थोडंसं असं आलं, पण असं एकदम काळोख पाऊस नाही आला. आणि रिसेप्शनला पण असं झालं की दुपारपर्यंत खूप पाऊस आला आणि रिसेप्शन म्हणजे जेव्हा आम्हाला एंट्री करायची होती तेव्हा ऑल क्लिअर, पाऊस ऑल क्लिअर. म्हणजे लिटरली मी ते म्हटल्यावर माझा इतका विश्वास दुप्पट झाला त्याच्यानंतर की मी असं म्हटलं आणि नाही आलं त्याच्यानंतर. आणि मग मी जसं मी बोललेली की मी दर्शनाला येईल चेतनला घेऊन शिर्डीला, तर मग मी ते लग्नानंतर जेव्हा आमचं लग्न सगळं व्यवस्थित झालं, आम्ही प्रॉपर सेटल झालो, तर आम्ही शिर्डीला गेलो होतो सकाळी उठून माझी ती मन्नत पूर्ण करायला. भाई म्हणजे विचार करा, मे मध्ये लग्न होतं, एवढं म्हणजे आमच्याकडे इतकी जास्त ऊन असते, इतकं असते टेम्परेचर असतं लाईक लिटरली 47 डिग्री पर्यंत, पण असं वाटत होतं की हिवाळा चालू आहे लग्नामध्ये. रिसेप्शन मध्ये जर लोकांना थंडी वाजत होती, इतकं प्लीझंट वातावरण होतं. आणि रिसेप्शनच्या दिवशी मला आठवते की 2 वाजेपर्यंत कंटिन्युअस पाऊस चालू होता. मला डेकोरेशन वाल्यांचा फोन आला होता की दादा खूप पाऊस चालू आहे, डेकोरेशन एक काम करू आपण क्लोज हॉल मध्ये करू, कारण की आम्ही एक लॉन बुक केलं होतं मोठं. मी त्यांना म्हटलं भाई पूर्ण डेकोरेशन खराब झालं तरी चालतंय, पण मला लॉन मध्येच रिसेप्शन पाहिजे. हॉल चांगला नव्हता, हॉल एवढा काही खास नव्हता, पण लॉन बढिया होतं. तर आम्ही ते रिस्क घेतली आणि बढिया झालं. पाऊस नाही आला. आमचं लग्न असं झालं की जेव्हा फंक्शन आहे प्रॉपर म्हणजे लग्न वगैरे तेव्हा पाऊस नाही येणार, पण रात्री पाऊस येणार. मग नंतर रिसेप्शन संध्याकाळी आहे तर सकाळभर पाऊस नाही येणार, सकाळभर पाऊस येणार, संध्याकाळी 2 नंतर 3 नंतर बंद होणार. लिटरली तुफान सारखेच पाऊस होता. हो, आणि अचानक मे फर्स्ट टाइम आम्ही मे मध्ये लग्न काढलं की बाबा किती गरमी असणार. आम्ही गरमीमुळे परेशान होतो, तर आम्ही पावसामुळे परेशान झालो होतो लग्नामध्ये की आता पाऊस कसा थांबवायचा. इट्स लाईक साईबाबा, इट्स लाईक शिव आणि पार्वतीचं जेव्हा मिलन होत होतं तेव्हा तुफान आला होता गाईस. हा तेव्हाही असं सांगतो सगळ्यांना स्टोरी की तुम्हाला माहिती आहे का म्हणे पाऊस काय येत आहे, कारण की शिव आणि पार्वतीचं मिलन होत आहे म्हणे. माझी मम्मी एवढी हसते. तुझ्या नावाचा अर्थ आहे ना पण पार्वती. हा, माझ्या नावाचा अर्थच पार्वती. शिव ना, मग मी वा का भाई. येस, ठीक आहे. आता माझे फोटो संपले. माझा आता लास्ट फोटो आहे. हिला तर शुअर शॉट हा नाही आठवलं. शुअर शॉट काय गोष्ट करतो बाई. माझा बर्थडे जेव्हा मी सांगते
कसं आमचं यार नशीब एवढं खराब होतं हा guys, बाई. एवढं खराब होतं. हे नशीब चांगलं आहे आपलं. हा चांगला आहे, पण नशीब तेव्हा चांगलं असं झालं की लग्नानंतरचा माझा First birthday. फर्स्ट बर्थडे आणि त्या दिवशी काहीतरी असतं जेव्हा नवरा बायको सोबत नाही राहू शकत, ठीक आहे. आणि तो होता माझ्याच बर्थडेला, जसे 3 जुलै. आणि मला मम्मी बोलली की तू चेतन सोबत नाही राहू शकत, तुम्ही एकमेकांना बघू नाही शकत, तुम्ही एक तर आधी करा नाही तर नंतर करा सेलिब्रेशन आपण आधी गेलो होतो. आधी गेलो Blue Bellला गेलो होतो. celebration. तर मग हे झालं आणि आम्ही भेटू नव्हतो शकत. सो मी इतकी सॅड होती. मी म्हटलं लग्न आम्ही आधी म्हणजे प्री बर्थडे सेलिब्रेट करून घेतलं होतं त्याच्यामुळेच की बाबा नाही राहणार बर्थडे सेलिब्रेशन. बट यार गाईज, बर्थडेच्या दिवशी बर्थडेचा दिवस फर्स्ट असतो. बर्थडे यार लग्नानंतर आणि स्पेशल. दिवस तो दिवस असतो यार, तुम्ही आधी करा नंतर करा ती फील नाही येत. म्हणून मग मला खूप वाईट वाटलेलं आणि मग मी मुंबईला माझ्या बहिणीकडे चालली गेलेली पूर्वाकडे. आणि मग 12 वाजता लिटरली तो दिवस संपला आणि 12 वाजता चेतन मला भेटायला आला. रात्री इथनं पुण्यावरून ट्रॅव्हल भूषण करून पण आला. होता सोबत. भूषण पण होता आणि मग आम्ही रात्री माझा बर्थडे 12 नंतर सेलिब्रेट केला. बट येस, केला भाई. खूप 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 मस्त होता. इट्स लाईक व्हेरी स्पेशल फॉर मी. ठीक आहे, तुझे फोटो संपलेत तर मग माझ्याकडे एक फोटो आहे अजून. This one. हा राखीचा फोटो आहे. हे भाई सगळं आठवण दिला. जाऊ दे भाई, कॅन्सल गेम हा कॅन्सल. पूर्वाकडचा फोटो आहे, राखीचा फोटो आहे. मजा आली होती ना त्या दिवशी मजा पण. आली होती, खूप मजा आली होती. फर्स्ट राखी आफ्टर अवर मॅरेज. मॅरेज खूप मजा आली होती, मस्त आलं. खूप असे भारी भारी मुवमेंट्स आहे. हे सगळे असे निघाले, शेअर केले. मे बी हे नसतं शेअर झालं, बट या फोटोजमुळे झाले. हे मला खूप ऍक्च्युली छान कमेंटमुळे वाटलं. झालं, यांनी सजेस्ट Comment केलं मुळे म्हणून झालंय. झालंय. थँक्स टू अदिती वन्स अगेन Yes, अँड थँक्स yes. टू यू ऑल. तर ये झाले फोटो आपले. येस. तर गाईज, तुम्हाला व्हिडिओ कसा मला वाटला? असं वाटलं की ह्या चॅलेंजमध्ये हे जे फोटोज आहेत ते खूप इझी झाले आपल्यासाठी. थोडंसं नेक्स्ट टाइम टफ करायचा प्रयत्न करू. बघ ना, आपण म्हटलं आणि परत तसं वातावरण झालं जसं लग्नासाठी झालं होतं बघ. हो. सडनली ऊन गेली आहे चटणी ना. घेऊन गेली. चल ठीक आहे, एंड करूया आता. चला. सो गाईज, आम्हाला खूप मजा आली हा व्लॉग करून. होपफुली की तुम्हाला पण तेवढीच मजा आली असेल आमच्या स्टोरी ऐकून. तर जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. आणि परत तुमच्याकडे काही दुसरी आयडिया असेल, अशीच छान छान आयडिया असणार तर प्लीज कमेंटमध्ये टाका. आम्हाला ते आम्ही नेहमी ऐकायला. वाचतो आणि त्याच्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवणार. येस. ठीक आहे, थँक्यू सो मच Thank you गाईज. so much. जर नवीन Bye असाल तर bye. प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट का म्हणते? बाय बाय. आणि बाय द वे, आपण 80K झालेलं आहे, लगेच आपल्याला 100K व्हायचं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा.